नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, डेड बॉडीच्या हातातला काळ्या रंगाचा दोरा बघितल्यानंतर जानकी इथे म्हणते की हे आमचे नाना नाही आहेत, आमचे नाना हे दुसरेच आहेत, कारण त्यांच्या हातामध्ये लाल रंगाचा दोरा आहे असा जानकीने उलगडा केलेला असतो। आणि त्याचबरोबर इथे आता नाना कुठे आहेत म्हणून शोधाशोध सुरू असताना अर्जुन आणि सायली दोघे जण नानांना घेऊन आशीर्वाद बंगल्यावरती येतात। तेव्हा नानांना बघून इथे आता जानकीला खूप आनंद होतो। तर अर्जुन आणि सायलीने नानांना परत आणून इथे जानकी ऋषिकेशला सुखद धक्का दिलेला असतो। तर प्रेक्षकांनो, अचानकपणे नाना कुठे गायब होतात आणि इथे डेड बॉडीच्या हातामध्ये काळ्या रंगाचा दोरा बघितल्यानंतर जानकी सत्याचा उलगडा कशा पद्धतीने करते आणि त्याचबरोबर इथे अर्जुन आणि सायली दोघे जण नानांना घेऊन कशा पद्धतीने घरी येतात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, आता जानकी आणि ऋषिकेश दोघे जण प्रयत्न करत असतात। काहीही झालं तरी सुद्धा नाना लवकरात लवकर आपल्या पायावरती उभे राहिले पाहिजे आणि ते बोलले पाहिजे। नाना बरे व्हायला नको का? किती महिने झाले नाना व्हीलचेअरवरतीच आहेत। तेव्हा जानकी आता आशीर्वाद बंगल्यामध्ये परत आल्यानंतर ती सगळ्यात आधी जाऊन डॉक्टरांना भेटते आणि डॉक्टरांची परवानगी घेऊन इथे नानांना कशा पद्धतीने बरं करता येईल यासाठी ती आता प्रयत्न करत असते। त्यांच्याकडून ती आता उपाय हे आता सुचवत असते। त्याचबरोबर इथे नानांना बरं करण्याच्या इथे आता दृष्टिकोनातून जानकीने पहिला उपाय केलेला असतो। ती स्वतः पार्वती आई बनून आलेली असते आणि तिने नानांना स्वतःच्या पायावरती उभं केलेलं असतं। तर इथे नानांना स्वतःच्या पायावरती उभं झालेलं बघून ऐश्वर्या पूर्णपणे घाबरते। तिला असं वाटतं की जानकीने नानांना स्वतःच्या पायावरती उभं केलं म्हणजे आता नाना चालू शकतात, मग आता थोड्या दिवसांनी ते बोलूसुद्धा शकतील आणि मग एकदा का नाना बोलायला लागले की मग ते सगळ्यांना सांगतील की नानांना जिन्यावरून धक्का हा जानकीने नाही तर मी दिलेला आहे आणि मग या घरातून माझी कायमची हक्कलपट्टी होईल। मला या घरामध्ये कुणीही ठेवणार नाही, कारण नानांना धक्का दिला म्हणून मी एवढा तमाशा केला होता आणि आईंचे कान भरून जानकी आणि ऋषिकेशला या घरातून हकलून द्यायला सांगितलं होतं, फक्त नानांना धक्का दिला म्हणून। पण इथे प्रेक्षकांनो, आता ऐश्वर्याला कळलेलं असतं की जर घरातल्या सर्व लोकांना कळलं की नानांना धक्का देणारी व्यक्ती मी होते आणि जानकीवरती मी खोटा आरोप केला होता तर मात्र माझं काही खरं नाही। ऋषिकेश मला पोलिसांच्या ताब्यातसुद्धा देऊ शकतो। त्यामुळे इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की ह्या नानांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा। तेव्हा ऐश्वर्या जेव्हा सयाजी विखे पाटील याला फोन करते आणि म्हणते, डॅड मला खूप जास्त भीती वाटते, हा नाना जर बरा झाला ना तर हा म्हातारा माझी वाट लावून ठेवेल। तुम्हाला माहिती आहे का, जानकीने नानांना स्वतःच्या पायावरती उभं केले, आता तो म्हातारा कधीही बोलायला लागेल आणि तो सगळ्यांना सांगेल की त्याला मीच धक्का दिला होता। डॅड मला जेलमध्ये जायचं नाही आहे, प्लीज काहीतरी करा, मला वाचवा। तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतो, हे बघ त्या नानाचा आता बंदोबस्त करायला हवा। तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, डॅड आता असं काहीतरी करू नका की आपण गोत्यात येऊ। तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतो की आपण काही करायचं नाही, माझा ओळखीतला एक मित्र आहे ना त्याला हे मी काम करायला सांगतो, नानाला गायब करायला सांगतो, तू काही काळजी करू नको, फक्त जेव्हा सगळेजण घरात नसतील ना तेव्हा मला फोन कर। तेव्हा इकडे आता सयाजी विखे पाटील याने आपल्या मित्राला फोन केलेला असतो। त्याचा दुसरा तिसरा मित्र कोणी नसून तो असतो महिपत शिखरे। तेव्हा सयाजी विखे पाटीलने महिपत शिखरेला फोन केलेला असतो आणि तो म्हणतो की एका माणसाला गायब करायचं आहे आणि कुठेतरी नेऊन त्याला सोड किंवा त्याला किडनॅप करून ठेव। तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटीलने महिपतला सांगितलेलं असतं। तेव्हा महिपत म्हणतो की तुझं काम झालंच म्हणून समज सयाजी, अरे कशाला काळजी करतोस, मी असताना माझ्यावरती सुद्धा अरे कमी डोंगर कोसळलेला नाही आहे। माझी मुलगी जेलात जाऊन बसले पण तुझी मुलगी ती माझी मुलगी, तुझ्या मुलीला मी जेलात जाऊ देणार नाही, त्या म्हाताऱ्याला मी किडनॅप करतो असं इथे आता महिपत म्हणतो। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे महिपतने आपल्या माणसांना आता आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर पाठवलेलं असतं। तर इथे ऋषिकेश आणि जानकी दोघेजण मधुभाऊंची राहण्याची सोय करत असतात। त्यांना इथे
एक रूम राहण्यासाठी आता जानकीने दिलेली असते आणि कुणालाही सांगितलेलं नसतं की मधुभाऊ इथे राहतात म्हणून. ती त्यांच्यासाठी डबा, त्यांच्यासाठी फोन, सगळी व्यवस्था तिने त्या रूममध्ये करून ठेवलेली असते. बंगल्याच्या पाठीमागची ती रूम असते इथे आता मधुभाऊ राहत असतात आणि तिथे सगळ्या पद्धतीची अगदी सगळी सोय जानकीने व्यवस्थितरित्या करून ठेवलेली असते. त्याचबरोबर इथे मधुभाऊंना आता घरी व्यवस्थित ठेवल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश दोघेजण डॉक्टरकडे गेलेले असतात. कारण आता नानासाहेबांना लवकरात लवकर बरं करायचं आहे, त्यासाठी ते काहीतरी उपाययोजना सुचवणार असतात. तेव्हा जानकी ऋषिकेश पुन्हा एकदा डॉक्टरांकडे गेलेले असताना इथे आता जानकी आणि ऋषिकेश घरामध्ये नाही आहेत याचा फायदा घेऊन ऐश्वर्याने नानांना गायब करायला सांगितलेलं असतं. तिने त्या माणसांना फोन केलेला असतो आणि म्हणते की आता लवकरात लवकर या, घरामध्ये कोणीच नाही आहे. कारण सुमित्रा मंदिरामध्ये गेलेली असते आणि इथे ऐश्वर्या सौमित्र आणि अवंतिकावर लक्ष ठेवून असते. ते दोघेजण आता रूममध्ये असताना इथे बाहेरची लोकं आलेले असतात, जे महिपतचे गुंड असतात. महिपतची माणसं येतात, नानांना इथे आता बेशुद्ध करून त्यांना उचलून चादरीमध्ये पूर्णपणे गुंडाळून लगेचच परस्पर बाहेर घेऊन जातात आणि गाडीमध्ये भरून त्यांना किडनॅप करून घेऊन जातात. त्याचबरोबर इथे आता नानांना एका रूममध्ये किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर ऐश्वर्याने एक प्लॅन केलेला असतो. तर इकडे आता नदीच्या काठी एक डेड बॉडी सापडलेली असते आणि तिचा चेहरा पूर्णपणे खराब केलेला असतो, डिस्ट्रॉय केलेला असतो. तेव्हा इथे आता चेहरा तर पूर्णपणे वाया गेलेला असतो, पण हातपाय शाबूत असतात आणि त्यांना नानांचे कपडे घातलेले असतात. जसे नानांनी कपडे घातलेले असतात त्या डेड बॉडीला तसेच कपडे घालण्यात आलेले असतात आणि ती डेड बॉडी नदीच्या किनारी पडलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो असा प्लॅन ऐश्वर्याने केलेला असतो. तेव्हा इथे सुमित्रा घरी येते आणि नानांना सगळ्यात आधी बघायला रूममध्ये जाते. तेव्हा नाना त्यांच्या रूममध्ये नसतात. तेव्हा सगळीकडे ती आता शोधाशोध करते. तेव्हा अवंतिका आणि सौमित्रसुद्धा बाहेरून आता घरी आलेले असतात. त्या दोघांचं काम असतं म्हणून ते दोघेजण बाहेर गेलेले असतात. तेव्हा इथे सुमित्रा आरडाओरडा करते की नानासाहेब कुठे गेले म्हणून सगळेजण आता शोधाशोध सुरू करतात. तेव्हा इथे जानकी आणि ऋषिकेश घरी येतात. तेव्हा काय झालं म्हणून विचारल्यानंतर आता सुमित्रा रडत असते. सुमित्रा म्हणत असते, अरे जानकी, ऋषिकेश, तुम्हाला माहिती आहे का, आपले नाना घरामध्ये नाही आहेत. मी त्यांना रूममध्ये बघायला गेले तर नाना रूममध्ये नव्हते, ते कुठेतरी निघून गेलेत वाटतं. तेव्हा इथे आता खूपच जास्त ऋषिकेशला, जानकीला, सौमित्राला धक्का बसतो आणि त्याचबरोबर इथे आता ऋषिकेश पोलिसांना फोन करतो आणि म्हणतो की आमचे नाना घरी नाही आहेत, ते कुठे गेलेत काही माहिती नाही, तुम्ही लवकरात लवकर शोधाशोध सुरू करा. तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टरसुद्धा लगेचच आपल्या टीमला घेऊन कामाला लागतात. इथे आता ऋषिकेशने फोन केले म्हटल्यानंतर नाना घरामध्ये नाही आहेत म्हणजे शोधाशोध लगेच सुरू झालेली असते. तेव्हा इथे ऋषिकेश, सौमित्र सगळेजण आता नानांना शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात, पण नानांचा काही पत्ता लागत नाही. त्यानंतर सौमित्र, ऋषिकेश सगळेजण घरी आलेले असतात आणि तेवढ्यातच इथे इन्स्पेक्टर सावंत येतात आणि ते म्हणत असतात की ऋषिकेश सर, एका नदीच्या किनारी एक डेड बॉडी सापडलेली आहे, तुम्ही चला शहानिशा करून घ्या, ती नानासाहेबांची डेड बॉडी असेल असं आम्हाला वाटतंय. तेव्हा इथे जानकी आणि ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सौमित्र, जानकी, ऋषिकेश पोलीस स्टेशनला इथे आता बघायला आलेले असतात की ती डेड बॉडी नानांची आहे की कुणाची आहे. तेव्हा इथे कपडे तर नानांचेच असतात. तेव्हा चेहऱ्यावरची चादर बाजूला केल्यानंतर जानकीला आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे चेहरा पूर्णपणे पट्टीने बंद करण्यात आलेला असतो, कारण चेहऱ्याला खूप मार लागलेला असतो असं इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. तेव्हा जानकी रडायला लागते. जानकी म्हणत असते, नाना, अहो असे कसे तुम्ही आम्हाला सोडून गेलात, काय गरज होती तुम्हाला बाहेर जायची, तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं केलं होतं, हे काय तुम्हाला घरातून निघून जायला का. तेव्हा जानकी म्हणते, नाना घरी चला ना, सगळेजण तुमची वाट बघतायत, प्लीज घरी चला. तेव्हा इथे आता नानांजवळ ती बसलेली असते आणि ती रडत असते. सौमित्र म्हणत असतो, वहिनी सावर स्वतःला. तेव्हा जानकी म्हणते की नाना, अहो आपल्या बाप लेकीचं नातं, आपली नाळ एवढ्या लवकर तुटणार नाही आहे, आपल्याला अजून एकत्र खूप राहायचं आहे, मला तुमची सेवा करायची आहे, तुम्ही माझे सासरे नाही तर वडील आहात, तुम्ही मला मुलगी मानलेत ना, मग वडील आपल्या मुलीला असं अर्धे वाटेमध्ये सोडून जातात का.
तेव्हा इथे जानकी रडत असताना ती आपल्या वडिलांचा हात हातामध्ये धरते. तेव्हा ती बघते तर काय, त्यांच्या हातामध्ये काळा दोरा असतो. तो दोरा बघितल्यानंतर इथे जानकीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, ऋषिकेश, हे आपले नाना नाही आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं तू हे कसं काय सांगू शकतेस? त्यांच्याजवळ चादरसुद्धा सापडली आहे, ती आपल्या नानांचीच होती ना? तेव्हा जानकी म्हणते, अहो तशा चादरी कितीतरी असतात, नाहीतर कुणीतरी मुद्दामून सुद्धा ती चादर टाकली असेल, पण मला माहिती आहे हे आपले नाना नाही आहेत. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही एवढं खात्रीने कसं काय सांगू शकता? तेव्हा जानकी म्हणते, कारण मी त्यांची मुलगी आहे. मी त्यांच्या हातामध्ये मंदिरातून आणलेला दोरा बांधला होता, त्यांना पॉझिटिव्हिटी मिळण्यासाठी, त्यांना एनर्जी मिळण्यासाठी. आणि तो दोरा काळ्या रंगाचा नव्हता, तर तो दोरा लाल रंगाचा होता. मी कालच त्यांच्या हातामध्ये तो दोरा बांधलेला आहे, त्याच्यामुळे हे आमचे नाना नाही आहेत. तेव्हा इथे आता तोंडावरती चादर पुन्हा टाकली जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हे बघा, लवकरात लवकर शोधाशोध सुरू करा, हे आमचे नाना नाही आहेत. जानकीने सांगितलं ना, म्हणजे मलासुद्धा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तिने जो बांधलेला दोरा आहे तो हा नाहीच आहे. ती कधीच काळा दोरा नानांच्या हातामध्ये बांधत नाही. एकतर तो सप्तरंगी असतो, नाहीतर तो लाल रंगाचा असतो, पण ती काळ्या रंगाचा दोरा कधीही बांधत नाही. असं म्हणाल्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की माफ करा, पण आम्हाला तुम्ही जे काही नानांचं वर्णन सांगितलं त्याच्यावरून आम्हाला हे नाना वाटले. चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता, म्हणून त्यासाठी तुम्हाला शहानिशा करण्यासाठीच इथे बोलावलं होतं. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेबांनी पुन्हा आपली शोधाशोध सुरू केलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता आपली सायली आणि अर्जुन दोघेजणं महिपतच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असतात. तर इकडे महिपत पुन्हा मधुभाऊंना मारण्यासाठी काही प्रयत्न तर करत नाही आहे ना, याचा आता विचार अर्जुन आणि सायली दोघेजणं करत असतात. तेव्हा अर्जुनला एक पत्ता मिळतो की एका गोडाऊनमध्ये महिपतच्या माणसांनी कुणाला तरी किडनॅप करून ठेवलेलं आहे. तेव्हा इथे आता जानकी खूपच जास्त घाबरते, कारण मधुभाऊसुद्धा रूममध्ये नसतात. ती मधुभाऊंना बघायला जाते, मधुभाऊ गायब झालेले असतात. तेव्हा जानकी लगेचच सायलीला फोन करते आणि म्हणत असते की सायली, अगं मधुभाऊ घरी नाही आहेत, ते कुठे गेलेत? मी त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले होते, पण मधुभाऊ इथे नाही आहेत गं. मी आजूबाजूला सुद्धा बघितलं, त्यांना फोन करते तर मधुभाऊ फोनसुद्धा उचलत नाही आहेत. तेव्हा सायली म्हणते, तू काळजी करू नको, आपण सगळीकडे शोधूया त्यांना, पण मधुभाऊ तिकडे आले ना तर मला नक्की फोन कर. तेव्हा इथे अर्जुन सायली आता दोघेजणं महिपतच्या माणसांवरती लक्ष ठेवून असतात. जर इथे मधुभाऊ आता जानकीच्या घरी नाही आहेत, याचा अर्थ महिपतने पुन्हा त्यांना किडनॅप तर केलेलं नाही आहे ना, असं अर्जुन आणि सायलीला वाटतं. तेव्हा ते दोघेजणं आता आणि त्यांच्याबरोबर चैतन्य असतो, ते तिघंजणं मिळून आता त्या गोडाऊनमध्ये, म्हणजे महिपतच्या घराच्या शेजारीच ते गोडाऊन असतं आणि त्या ठिकाणी माणसंसुद्धा पहारा देण्यासाठी असतात. तेव्हा अर्जुन, सायली, चैतन्य तिघंजणं मिळून त्या 3-4 गुंडांना मारतात आणि त्याच्यानंतरला गोडाऊनमध्ये जाऊन बघतात तर काय, तिथे मधुभाऊ नसतात. तिथे नानासाहेबांना बंद करून ठेवलेलं असतं, नानासाहेबांना किडनॅप केलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, अरे हे तर नानासाहेब आहेत. सायली असं म्हणत असते. ते बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो, नानासाहेब म्हणजे आपल्या ऋषिकेशचे वडील आहेत का? तेव्हा इथे सायली म्हणते, हो ना, आपल्या जानकीचे सासरे आहेत. सासरे कमी आणि वडीलच जास्त आहेत. ते लोक किती टेन्शनमध्ये असतील. तेव्हा इकडे सायली म्हणत असते, अहो चला, आपल्याला नानासाहेबांना घेऊन लवकरात लवकर जानकीकडे जावं लागेल. तेव्हा इथे सायली त्याचबरोबर अर्जुन, चैतन्य तिघंजणं मिळून नानासाहेबांना तिथून उठवतात, गाडीमध्ये आणून बसवतात आणि सायली, अर्जुन दोघेजणं आता नानासाहेबांना आशीर्वाद बंगल्यावरती घेऊन येत असतात. त्याचबरोबर इथे आता जानकीसुद्धा मधुभाऊंना शोधण्यासाठी बाहेर पडलेली असते आणि तेव्हा इथे जानकीला मधुभाऊ एका ठिकाणी सापडतात. तेव्हा मधुभाऊंना जानकी म्हणते की मधुभाऊ प्लीज असं करू नका, आधीच डोक्याला खूप ताप आहे आमच्या, तुमच्या पाठीमागे त्या महिपतचे गुंड लागलेत तुम्हाला मारण्यासाठी, तुम्हाला कळत कसं नाही हो? सायलीने काळजीपोटीच तुम्हाला माझ्या इथे ठेवलंय ना, मग प्लीज मला आता गाळबोट लावू नका. मी तुमची मुलगी आहे, मला सुद्धा तुमची काळजी आहे, मला तुमची इथे सेवा करू द्या. तुम्ही इथे सेफ आहात म्हणून तुम्हाला इथे ठेवलंय ना. तेव्हा इथे जानकी हे सगळं मधुभाऊंना बोलत असताना ती ऐश्वर्या सगळं बोलणं ऐकते. ऐश्वर्या म्हणते, म्हणजे इथे आता डॅडने महिपतला नानांची सुपारी दिली होती आणि इथे नानांना महिपतने मधुभाऊंची सुपारी दिली. याचा अर्थ डॅडची माणसं ज्या मधुभाऊंना शोधतायत ते मधुभाऊ हेच आहेत का?
अच्छा, म्हणजे जानकीने इथे त्यांना सुखरूप आणून ठेवलंय, तर आता यांचा काटा काढायला पाहिजे असं ती म्हणत असते. तेव्हा जानकी पुन्हा एकदा मधुभाऊंना रूममध्ये घेऊन जाते आणि त्यांना आधी जेवायला देते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जानकीने मधुभाऊंना शोधून आणलेलं असतं आणि इथे सायली आणि अर्जुनने दोघांनी मिळून नानासाहेबांना शोधून आणलेलं असतं. आणि जेव्हा इथे जानकी रडत असते नानासाहेबांच्या आठवणीमध्ये, अख्खं घर रडत असतं, तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजण नानासाहेबांना घरी घेऊन येतात आणि सगळ्यांना इथे सुखद धक्का देतात. तेव्हा इथे नानासाहेबांना घरी आलेलं बघून सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो आणि इथे नानासाहेबांना सगळेजण जाऊन मिठी मारतात. तेव्हा इथे जानकी विचारते की तुला सायली कुठे भेटले ग नाना? तेव्हा ती घडलेला सगळा प्रकार सांगते की नानासाहेबांना काही लोकांनी किडनॅप करून ठेवलं होतं. तू म्हणालीस की मधुभाऊ इथे नाही आहे, तर मला असं वाटलं की मधुभाऊंना महिपतच्या माणसांनी किडनॅप करून ठेवले, म्हणून आम्ही तिथे मधुभाऊंना शोधायला गेलो होतो, तर तिथे आम्हाला नानासाहेब सापडले. तेव्हा जानकी सायली आणि अर्जुनचे मनापासून आभार मानते आणि त्याचबरोबर इथे जानकी म्हणत असते की सायली, मधुभाऊंची काळजी करू नको, मधुभाऊंना मी घेऊन आले, ते मला रस्त्याच्या मध्ये सापडले, ते एका झाडाखाली बसले होते, त्यांना मी सांगितले आता परत पळून जाऊ नका म्हणून. तेव्हा इथे सायली म्हणते की बरं झालं ना आम्ही तिथे मधुभाऊंना शोधत गेलो, आम्हाला तिथे नानासाहेब मिळाले. तर अशा पद्धतीने इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण मिळून नानासाहेबांना घेऊन जानकीकडे येतात आणि अशा पद्धतीने त्यांनी नानांना शोधून काढलेलं असतं, त्यांचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा सायली म्हणते आभार तर तुझे मानायला पाहिजे ग जानकी, तू मधुभाऊंना शोधून घेऊन आलीस. तेव्हा जानकी म्हणते की मधुभाऊंना इथे आवडत नाही आहे वाटतं, ते इथून पळून जाण्याचा प्रयत्न का करतायत? तेव्हा सायली म्हणते मी त्यांच्याशी एकदा बोलते, त्यांना समजावून सांगते. त्यानंतर इथे ऐश्वर्याचा प्लॅन आता फ्लॉप झालेला असतो, कारण इथे जानकीची मैत्रीण सायली आणि अर्जुन या दोघांनी मिळून नानासाहेबांना परत आणलेलं असतं आणि त्यामुळे इथे ऐश्वर्याचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, इथे नानासाहेबांना तुम्ही परत घेऊन आलात ना, पण तुमचे मधुभाऊ तुम्हाला आता दिसणार नाही. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे ऐश्वर्या आता महिपतच्या माणसांनी दिलेली इथे सयाजी विखे पाटील यांना सुपारी, तर इथे ऐश्वर्या आपल्या डॅडला मदत करेल का मधुभाऊंना किडनॅप करण्यासाठी आणि ती मधुभाऊंचा पत्ता सयाजी विखे पाटीलला सांगेल का? हे बघणं आता खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.